जवळपास 18,000 मताची आघाडी, 30,000 मतं, एवढे मतं घेऊन आपण या ठिकाणी विजयाकडे वाटचाल लावतो. पूर्ण काउंटिंग संपलेली नाही आहे, चालूच आहे. हा एक हिंगणघाटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल्यासारखा आहे. हा रेकॉर्ड कोणीही तोडू शकत नाही. फक्त आपण भारतीय जनता पक्ष आणि आपले कार्यकर्ते आणि आपली जनता हे मोडू शकते, असा हा रेकॉर्ड निर्माण झाला. आणि 30 नगरसेवक, प्रचंड म्हणजे प्रचंड 30 नगरसेवक या ठिकाणी आपले आज विजयी झालेले आहेत. आणि 2-3 नगरसेवक फार कमी मतांनी आपले पडलेले आहेत. तर हा जो महाविजय हिंगणघाटच्या जनतेने दिला, सर्वप्रथम मी सर्व हिंगणघाटच्या जनतेचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि इथं बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. या ठिकाणी आपण जे बसले आहे सर्वांचं अभिनंदन. आमच्या महिला भगिनी, या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, त्या बूथवरचे असलेले माझे सर्व कार्यकर्ते, त्यांच्यामुळे हा विजय या ठिकाणी मिळालेला आहे. निवडणूक काही सोपी नसते, निवडणूक ही निवडणूक असते आणि ती काही सोपी नसते. आणि या ठिकाणी जर आपल्या हिंगणघाटला जर खोटे बोलणारे आणि खोटे बोलून मतं घेणारे हे तर अनेक पक्ष तर खूपच आहे. खूप प्रचार केला, वेगवेगळ्या पद्धतीची दिशाभूल केली, वेगवेगळे समीकरण मांडले, सर्व अनेक पक्ष वेगळे लढले, पुन्हा काही ठिकाणी एकत्र झाले, सर्व प्रकार विरोधकांनी केले. याच्यानंतर सुद्धा आपण जनतेसमोर गेलो, जे आपले कामं केले ते कामं सांगितले आणि पुढे काय करणार आहोत आपण ते सांगितलं. जवळपास 30 पेक्षा जास्त सभा आपण हिंगणघाटमध्ये घेतल्या आणि त्या 30ही सभा मोठ्या झाल्या. 700, 800, 900, 1000 लोकांपर्यंत त्या सभेला लोक होते. मी स्वतः 12-13 प्रभागामध्ये पैदल पदयात्रा केल्या आणि लोकांनी भरभरून आशीर्वाद आज आपल्याला दिलेला आहे. हा ना भूतो ना भविष्याची मागच्या 9 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्याचा सुद्धा रेकॉर्ड आज या ठिकाणी मोडलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त मतं, त्याच्यापेक्षा जास्त आघाडी आपल्याला मिळालेली आहे. आणि एवढं भरभरून प्रेम आपल्याला जनतेने दिलेलं आहे. हिंगणघाटच्या न भूतो ना भविष्याची या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो. ये रवीला तुझं अभिनंदन. एकदा रवीला आखाड्यासाठी टाळ्या वाजवा, सर्व उमेदवारांसाठी टाळ्या वाजवा. या ठिकाणी जेवढे उमेदवार आवडते विजय उमेदवार सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. ठीक आहे. आज आपली रवीलाताईचं उदाहरण देतो. रवीलाताई आखाडे जिने आपल्या प्रभागामध्ये तुकडोजी वार्डमध्ये खूप कामं केले. मागच्या काळामध्ये माझ्याकडून एक रस्ता तिने भांडून दिला आपल्या प्रभागामध्ये आणि वार्डातले रस्ते केले. पण निवडणुकीच्या वेळेला तिच्या विरोधामध्ये षडयंत्र असलं आणि रवीला आखाड्याला कसं पाडायचं हा प्रयत्न प्रभागामध्ये केला. पण जनतेने तो हाणून पाडला आणि आपल्याला निवडून दिलं. खरंच मी खूप आभारी आहे हिंगणघाटच्या जनतेचा, सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे, सर्व पक्षाचे पदाधिकारी त्यांचा आभारी आहे. आणि आता नयनाताई त्या ठिकाणी प्रमाणपत्र घेण्यासाठी एसडी ऑफिसमध्ये गेलेले आहे आणि तिकडून आल्यावर आपल्याला एक रॅली काढायची आहे. रॅली काढायची की नाही काढायची? काढायची की रॅली? मागची लोक सर सांगा, ठिकाणी लोक सांगा का? महिला मंडळी कसं आहे विचारलेलं बरं ना, नाही तर हो म्हणते गाडीने किक मारली का घरी चालले जाते. रॅली आपण काढू. थोडक्यामध्ये आपण बीसीसी ग्राउंड वरून सर आज इथून जायचं, बीसीसी ग्राउंडला आपण जाऊ. त्या ठिकाणी आपला रथ तयार होत आहे. त्या ठिकाणी बँड सांगितलेलं आहे आणि आपण बीसीसी ग्राउंड वरून त्या ठिकाणी आंबेडकर चौकापासून विठोबा चौक आणि विठोबा चौकापासून सुभाष चौक आणि कारंजा चौकामध्ये आपण रॅलीचं विसर्जन करू. अशा पद्धतीची रॅलीचं आता परवानगी मागण्यासाठी आपण त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्या ठिकाणी बसा, नाश्ता पाण्याची व्यवस्था झाली की नाही सर? झाली का जेवणाची व्यवस्था? तर सर्वकडून कोणीही जाऊ नका. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपण त्या ठिकाणी पुन्हा बाकी भाषण मी त्या ठिकाणी उर्वरित भाषण त्या ठिकाणी मी करणार आहे. मी आता काही जास्त भाषण देत नाही. आपल्याला त्या ठिकाणी आपण जेव्हा सांगता करू कारंजा चौकामध्ये त्या ठिकाणी मी भाषण देणार आहोत. आपल्या वार्डातले जे कोणी लोक आहेत सर्वांना बोलावून घ्या. आणि आता आपण प्रमाणपत्र घेऊन आल्याच्या नंतर मी तुम्हाला इथून सांगू, आपण त्यानंतर आपण तिकडे जाऊ, आपण रॅली काढू. पण मात्र खूप आनंद झाला
प्रचंड आनंद झाला की आज एवढ्या फरकाने आपली सीट विदर्भातल्या सर्वात एक नंबरची सीट आलेली आहे आजच्या रोजी विदर्भामध्ये एवढी आघाडी कोणी सीटला मिळालेली नाही जी आघाडी आपल्या हिंगणघाटच्या सीटला मिळालेली आहे. विदर्भामध्ये एवढ्या इतक्या विक्रमी मताने कोणतेही राज्यात मग आतापर्यंत मी टीव्ही पाहत होतो आणि टीव्ही मी पण पाहत होतो एवढी आघाडी खरंच मिळाली नाही. जे भरभरून जनतेने प्रेम केलेलं आहे, आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि लोकांनी दिलेलं एक एक मत हे आपली एक जबाबदारी आहे आणि आपल्याला या जबाबदारीमधून आपल्याला पुढे जायचं आहे, काम करायचं आहे. आपण चांगलं काम करू, जोरात काम करू, काही काळजी करू नका. सर्व प्रभागामध्ये जे जे शब्द दिले सर्व पूर्ण करू, शासनाकडून निधी आणू, हिंगणघाट शहराला पुढे नेऊ. आपण जितका विकास केला याच्यापेक्षा अजून पुढे आपण हिंगणघाट शहराला घेऊन जाऊ. लोकांनाही वाटेल की काय काम झालं माझं हिंगणघाट शहर हे वर्धा जिल्ह्यामध्ये एक नंबर प्रत्येक बाबतीमध्ये मी करणार आहोत. आम्हाला संकल्प आहे आणि आज इतके सारे नगरसेवक निवडून आलेले आहेत, 30 नगरसेवक निवडून आले, काही सोपं काम नाही आहे आणि नगराध्यक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून आले. खरंच म्हणजे आनंद खूप झाला, प्रचंड आनंद झाला. सर्वांनी खूप मेहनत घेतली, रात्रंदिवस मेहनत घेतली, प्रत्येकाने मेहनत घेतली, प्रत्येक उमेदवाराने घेतली, उमेदवाराचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतली, आपले बूथवरचे लोक आहेत त्यांनी घेतली आणि जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला. काही लोकांनी तुतारी नाही, उतारी नाही, कोणता मशाल नाही, उभाटा नाही, काही काँग्रेस नाही ना पंजा नाही, सब लोकांनी एका ठिकाणी जमा करून टाकले आणि फक्त कपाळाला लोकांनी हिंगणघाटच्या जनतेने पुढे केलेला आहे. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हा विजय माझा नाही आहे, हा विजय हा सर्वांचा विजय आहे, प्रत्येकाचा विजय आहे. हे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे जे पक्षावर प्रेम करणारे लोक आहेत, त्या सर्वांचा हा विजय आहे आणि हा विजय काही सोपा नाही, फार मोठा विजय मिळालेला आहे. त्यामुळे आपण उर्वरित त्या ठिकाणी बोलणार आहे. आपण आता बसा, थोडा वेळ वाट पहा, इकडे बँड मधून तर बँड वाजवा, नाचा आणि नंतर आपण त्या ठिकाणी सर्वजण मिळून आपण बीसीसी ग्राउंडला जाऊ आणि त्या ठिकाणून आपण रॅली काढू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे जे नगरसेवक या ठिकाणी बसलेले आहेत, जे जे नगरसेवक विजयी झालेले आहेत आणि त्यांनी